माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोलापूर शहरातील टिळकनगर भागात कौटुंबिक वादातून एका 32 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र MIDC पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेत या तरुणाचे प्राण वाचवले. ही घटना रात्री 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास घडली असून असलम इरफान शाह फकीर वय वर्ष 32 राहणार टिळकनगर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार असलम फकीर हे टिळकनगर भागात भाड्याच्या घरात राहतात. असलम आणि त्यांची पत्नी सुमय्या यांच्यात गेल्या काही काळापासूनच घरगुती कारणावरून सतत वाद होत होते. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांना आला होता. यावरून उभयतांमध्ये नेहमीच खटके घडत असे. रोजच्या जाचाल आणि भांडणाला वैतागून असलम आपल्या पत्नीला सोडण्याचाही माहेरीसाठी गेला होता. मात्र तिथे गेल्यावर वाद मिटवण्याऐवजी आणखीच वाढला. असलम यांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे त्यांची सासू रियाज आई आणि इरफान बागवान यांनी बेदम मारहाण व शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर जीवे ठार मारण्याची धमकी देखील सासरच्या मंडळीकडून देण्यात आली. यापासून झालेल्या मानसिक तणावात असलेल्या असलम यांनी रात्री राहत्या घरी व्हिडिओ व्हायरल करत टोकाच्या पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत शिताफीने असलम यांना आत्महत्येपासून परावृत्त केले आणि त्यांचे प्राण वाचवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.